धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे या लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे या लोकीच्या व्यवहारे नाही डोळे दुरे बरो निरावू नाशिवंत देह जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान समचरण सरोजम सांद्र नीला मुदामम जगरणीत पाणी मंडन मंडनारा तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मृन्द्रिहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करऊं प्रणाम ऐसी माया तारी मेरे प्रियतम श्याम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम श्री चरणा संताजिया सरे चरणा संताजिया सरे चरणा संताजिया ज्ञान चक्रपाधारी कधी स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सुबटा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू विठाला 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 प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैरागरागशी वितराग शिरोमणी सकल संप्रदायाचे कळस्थानी शोभणारे पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग असून महाराज या अभंगातून आपल्याला उपदेश करतात. काय उपदेश करतात? तुकोबाराय म्हणतात क्षणाक्षणाला विचार करा, रोज नाही, महिन्यानी नाही, प्रत्येक क्षणाला विचार करा. का विचार करा क्षणाक्षणाला? तराव्या पार भवसिंधू, हा भवसिंधू तरण्याकरता प्रत्येक क्षणाक्षणाला विचार करायचा आहे. कारण या भवसिंधूतून तरुण जाण्याकरता तुम्ही जर क्षणाक्षणाला नाही विचार केला तर नाशिवंत देह जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान. या भवसिंधूतून, या माया सागरातून कितीतरी बुडाले, तुकोबाराय म्हणतात बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. आपल्यासारखी कितीतरी गेले
पण आमची मुक्ताई अक्का, ज्ञानदादांची 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई अक्का गोड सांगते. माया नदीचे पाणी रे गड्या बहुत ओढीते, भल्या भल्या पोनाराला उलटून पाडिते. मुक्ताई अक्का सांगतात, या माया नदीचे पाणी रे गड्या बहुत ओढीते, भल्या भल्या पोनाराला उलटून पाडिते. भली भली गेले. संत महात्म्यांनी, तुकोबारायांनी, नाथ महाराजांनी वेगवेगळ्या प्रकरणात सांगितले. दोषी प्रकरणात एक आले, प्रसंग आलाय. मनाजी पाटील देह गावाचा, विश्वास धरू नये तयाचा, तो घात करील नेमाचा, पाडील फाशी. मी आलो रायाचा जोशी, हो रायका दादानो, हो रायका दादानो. मी आलो रायाचा जोशी, हो रायका दादानो, ऐका दादानो. मी आलो रायाचा जोशी, ऐका दादानो, ऐका दादानो. मी आलो जोशी, हो ऐका दादानो, ऐका दादानो. महाराज जोशी रूपात आले आणि आपल्याला सांगू लागले कोण कोण बुडाले. विठाला 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 रावणासारखे बुडाले, कंसासारखे बुडाले. नाथ महाराजांचा भारूड रूपातील प्रसंग एकही या अभंग आहे. येडका, येडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्रचंद्राशी दरारा लाविला तेने, शंकराला धडक मारली. इंद्रा पडली भगत, चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. आणखी कुणाला धडक मारली? धडक मारली नारदा, दुर्योधना मारली गदा, केला रावणाचा चेंदा, तो केवळ पंचान. येडका मदन मदन, तो केवळ पंचान. संसार रूपी माया सागरातून भले भले बुडाले. नाथ महाराज येडका प्रकरणात सांगतात कोण कोण बुडाले. धडक मारली नारदा, नारदाला धडक मारली. काय धडक मारली नारदाला? नारद महर्षी सहज म्हणाले भगवान परमात्म्याला, भगवंता रोज तुमच्यापाशी आमचा काहीतरी विचार करा. भगवान म्हणाले काय विचार करायचा? नारद महर्षी म्हणाले, अहो तुम्हाला 16,108 पत्न्या, आम्ही ब्रह्मचारी किती दिवस राहायचं? भगवान परमात्मा म्हणाले ठीक आहे, नदीवरून स्नान करून या. नारद महर्षी नदीवरती स्नान करायला गेले आणि बुडी देऊन वर आले. जसे बुडी देऊन वर आले तशी नारदाची काय झाली? नारद की नारदी भई, नारदाची स्त्री झाली. आणि त्या स्त्रीला 60 मुलं झाली. किती? 60 मुलं. 60 मुलं म्हणजे कोण माहिती आहे आपल्याला? आपण रोज कीर्तन ऐकतो. आता काय झाले, कीर्तनाचा एक ट्रेड झाला आहे. विनोदी कीर्तनकार, रडवणारे कीर्तनकार. नारदाला 60 मुलं झाली. 60 मुलं कोणची? 60 संवत्सर येते. आपण आता कॅलेंडर आलं ते बी इंग्लिश कॅलेंडर, मराठी कॅलेंडर कोणाला येते? पंचांग तर लांब राहिलं. संवत्सर ही पंचांगमध्ये असतात. कशात असतात? पंचांगामध्ये. संवत्सर 60 संवत्सर. आणि त्या 60 संवत्सरामध्ये आजचा जो दिवस आहे ना, तो दिवस 60 वर्षानंतर तुम्ही पाहिला तर जसा आजचा दिवस आहे तसा 60 वर्षानंतर तो दिवस येतो. म्हणून आपण जातो ना ब्राह्मणांकडे बघायला. आपले ब्राह्मण काका काय सांगतात? तुमची जन्मवेळ आणि जन्मतारीख घेऊन या.
तुमची कुंडली ब्राह्मण काका सांगतात. नुसती कुंडली सांगत नाही, तुम्ही जन्मला कधी, तुम्ही वागणार कसं आणि तुम्ही मरणार कधी, हे सुद्धा ब्राह्मण काका सांगतात. कशावर? त्या कुंडलीद्वारे. ती कुंडली कुठं मिळते? ते संवत्सर. ती संवत्सर 60 संवत्सर. धडक मारली नारदा, दुर्योधना मारली गदा. भीमाने गदा मारली दुर्योधना. केला रावणाचा चेंदा. आता रावणाचा चेंदा केला आपल्याला माहिती आहे. रावण किती सामर्थ्यशाली होता हो. मोठ्या मोठ्या महात्म्याच्या मुखातील वाक्य आहे महाराज. रावण श्रीमंत होता, रावण सामर्थ्यवान होता आणि रावण बुद्धिवान होता. म्हणून भगवान शंकरांनी ज्यावेळी लंका आहे ना, ती लंका निर्माण केली आणि त्या लंका निर्माण केल्यानंतर त्या लंकेच्या वास्तुशांतीला दशग्रंथी ब्राह्मण म्हणून कुणाला बोलावलं माहिती आहे? दशग्रंथी ब्राह्मण म्हणून रावणाला. रावण किती हुशार असेल. आपल्यासारखे कीर्तन करायला माहीत नसतं, उगाच म्हणतात सीतेला पळवलं. तर रावण काय सामान्य नव्हता. दशग्रंथी ब्राह्मण भगवान शंकरांनी रावणाला आपल्या लंकेच्या पूजेकरता बोलावलं. कुठं? कैलासामध्ये. आणि त्या लंकेची पूजा केली रावणाकडून. आणि भगवान शंकर रावणाला म्हणाले, आता ब्राह्मणाला दक्षिणा दिली पाहिजे. रावण महाराज दक्षिणा मागा काहीतरी. रावण म्हणाला, दक्षिणा आम्हाला दुसरी काहीच नको, एवढी लंकाच दक्षिणा द्या. भगवान शंकराची ती लंका आहे. आपल्या घरात सोनं असतं. कुठं असतं तात्या? कुठं असतं सोनं? घरात असतं. रावणाची घरं सोन्याची होती. किती संपत्तीवान असेल. पण असा असताना रावण सुद्धा केला रावणाचा चेंदा. म्हणून तुकोबाराय सांगतात, क्षणाक्षणाला विचार करा. नाशिवंत देह जाणारे सकळ. हा देह नाशिवंत आहे, याचा क्षणाक्षणाला विचार करा. तो कधी जाईल सांगता येणार नाही. घडी घडी काळ वाट याची पाही. अजूनही किती आहे अवकाश. आणि जन्म एकदाच आहे. तुकोबाराय म्हणतात, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाक. जन्म पुन्हा मिळणार नाही, तो एकदाच आहे. पावला हा देह कागटाळीने आहे. आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा, त्या आंधळ्याला वाटतं राजाने पैज लावलेली असती. कोणी जर कावळा आणून दिला तर त्याला अर्धराज्य बक्षीस. एक कावळा नेला, तो त्याने विचार केला, मला दुसरा कावळा नेऊ. तो आंधळा होता. नदीमध्ये बुडी मारली आणि टाळी वाजवाय गेला. काकतला कावळा. तसा हा जन्म आहे. जसा चुकून कावळा सापडला त्या आंधळ्याला, तसा हा जन्म आपल्याला चुकून मिळाला आहे. नाही तर 83,99,999 येऊन फिरल्यानंतर हा जन्म मिळत असतो. आणि या जन्मामध्ये येऊन जर तुम्ही क्षणाक्षणाला नाही विचार केला तर नाशिवंत देह जाणारे सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. सावधान होऊन करायचं काय? तुकोबाराय म्हणतात, संत समागम धरावे आवडी, संतांची संगत धरा. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकर, आपण कीर्तन ऐकले ते. आप्पा म्हणायचे, माणसाने नेहमी चांगल्या जागेवरती बसावं, की ज्या जागेवरती कोणी ओटू म्हणू नये, ओट म्हणू नये. आणि ज्या जागेवरती बसल्यानंतर आपली कपडे खराब होणार नाहीत. म्हणून जीवनामध्ये 2 गोष्टी नेहमी सावधानता बाळगायची. 2 गोष्टीमध्ये. कोणत्या 2 गोष्टीमध्ये? जीवनामध्ये संगत चांगली करावी. काय? जीवनामध्ये संगत चांगली करावी. दुसरी गोष्ट, जीवनामध्ये पंगत चांगली असावी. संगत जर चुकली, आपल्याला माहिती आहे महाभारतातील प्रसंग. महारथी कर्ण. कर्ण कोण आहे? वो सूर्यपुत्र आहे. श्रेष्ठ धनुधारी कर्ण आहे. कर्णाकडे असे बाण होते की आखी पृथ्वी उलटी पालती करण्याची ताकद होती. म्हणजे संपूर्ण महाभारतीय युद्ध संपवण्याची ताकद एका कर्णाकडे होती. पण संगत कुणाची लागली? दुष्ट दुर्योधनाची संगत लागली. परिणाम मरावं लागलं. नुसतं मरावं लागलं नाही महाराज. पुढचा ऐका. कर्ण उदार होता. कर्ण दान द्यायचा, भरपूर दान द्यायचा. कोणीही जाऊन द्या कर्णाकडे, काही मागून द्या, तो कर्ण दान द्यायचा. त्या कर्णाने आयुष्यभर कधी अन्नदान केलं नाही.
परिणाम कर्ण मेल्यानंतर 1 वर्षानंतर ज्यावेळी त्या कर्णाचा हात आपला पिंड घेण्याकरता वर आला, तेव्हा त्या कर्णाच्या हातावरती काय दिलं? घोड्याची विष्ठा देण्यात आली. म्हणून लोक उगाच म्हणतात वरिश्राद्ध करणं, वरिश्राद्ध कशासाठी करायचं, हे अन्नदान का करायचं, नामचिंतन का करायचं? कर्णाने द्रव्यदान दिलं, वस्त्रदान दिलं, पण अन्नदान केलं नाही. परिणाम त्या कर्णाच्या हातावरती त्याच्या वरिश्राद्धाच्या वेळी, ते पिंडदानाच्या वेळी त्याच्या हातावरती काय ठेवण्यात आली? घोड्याची विष्ठा. म्हणून आजचं केलं ना अन्नदान त्या जीवात्म्याला पोचत असतं. कसं पोचत असतं? तुकोबराय सांगतात, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासून या ठिकाणी तुम्ही केलेलं अन्नदान, तो जीवात्मा, ब्राह्मण काका पिंड तयार करतात, तो पिंड, भाताचा पिंड घरावरती ठेवतात, आणि तो जीवात्मा सूक्ष्म रूपाने येऊन तो पिंड भक्षण करत असतो, आणि त्या एका पिंडावरती त्या जीवात्म्याचं उद्धार होत असतो. म्हणून हे अन्नदान या ठिकाणी होत असतं. आणि द्रव्यदान तुकोबराय म्हणतात, सर्वाभूती द्यावे अन्न. तुकोबराय काय म्हणतात? अन्न सर्वाभूती द्या. सर्वाभूती म्हणजे चोराला जरी अन्न दिलं तर चोर तुम्हाला शाप देणार? चोर शाप देईल का? अन्नदान केल्यानंतर चोर शाप देणार नाही. पण द्रव्यदान जर चोराला केलं तर, एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला तुम्ही जर 50 रुपये दिलं, तो काय करेल? तो दारूच पिल. तुकोबराय म्हणतात, सर्वाभूती द्यावे अन्य, पण द्रव्य पात्र विचारून द्यावं. द्रव्य देताना कसं द्यायचं? पात्र विचारून द्रव्य द्यायचं. धर्मराजाने 4 आणे दान दिलं. आमचे वैकुंठवासी नामदेवप्पा गुरुवर्य सांगायचे, 4 आणे धर्मराजाने एका कोळ्याला दान दिलं. कुणाला? कोळ्याला. कोळ्याने काय केलं? 4 आण्याचं मासं धरायचं जाळं आणलं, आणि त्या मासं धरायच्या जाळ्यामध्ये ते मासं पकडलं, आणि जेवढं मासं त्या जाळ्यामध्ये पकडलं तेवढं पाप त्या कोळ्याच्या माती पडलं. त्यातलं निम्म पाप दान देणाऱ्याच्या माती असतं. कुणाच्या? दान देणाऱ्याच्या. दान कोणी दिलं? तर धर्मराजा. धर्मराजाने 4 आणे दान दिलं कोळ्याला, तर धर्मराजाचा अंगठा नरकात पडला. ऐकताय ना तुम्ही? माझं शब्द कळतंय ना तुम्हाला? धर्मराजाने 4 आणे कोळ्याला दान दिलं, तर धर्मराजाचा अंगठा नरकात गेला. आपलं काय काय शिल्लक राहिलं विचार करा. म्हणून दान देताना विचार करायचा. अन्नदान करत जा. द्रव्यदान देताना 10 वेळा विचार करायचा. विठाला 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 विठाला. सांगत होतो दुर्योधनाची संगत कर्णाने केली, परिणाम कर्णाला दृष्ट विचारसंगतीचा परिणाम मृत्यू प्राप्त झाला. पंगत, जीवनामध्ये पंगत चांगली असावी. पितामह भीष्माचार्य द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होत होतं, त्यावेळी पितामह भीष्माचार्य समोर होते, द्रोणाचार्य समोर होते, पण तरी सुद्धा द्रौपदी मातेचं वस्त्रहरण थांबवू शकले नाहीत. का? आपल्या इकडं म्हण आहे. काय म्हण आहे? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. खाल्लेल्या अन्नाला जागावं म्हणतात. त्या पितामह भीष्मानी द्रोणाचार्यांनी दृष्ट दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं, त्यामुळे त्यांना बोलता आलं नाही. पण जेवणामध्ये संगतीनं कोणाच्या जावं आणि जेवायला कोणाच्या बरोबर बसावं. इलेक्शन आलं म्हणून कोणाच्या बरोबर पळवू नाही. म्हणून जीवनामध्ये संगत, जीवनामध्ये पंगत महत्वाची असते. विठाला विठाला विठाला. तुकोबाराय म्हणतात, संत समागमी धरावी आवडी. संतांच्या संगतीला राहा, पण संतांच्या संगतीला राहताना तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरून राहू. संगतीमध्ये राहताना डोळ्यामध्ये धूर येऊन देऊ नका. कारण समाजामध्ये धूर अनेक प्रकारचे आहेत. माणूस सहज म्हणतो, एखादा कॉलर टाईट करून चालला की काय म्हणतो, लय त्याच्या डोळ्यावर धूर आलाय म्हणतो का नाही? माणसाला संपत्तीचा धूर असतो, ताकदीचा धूर असतो, कुणाला सौंदर्याचा धूर असतो, कुणाला ज्ञानाचा धूर असतो. धूर येऊन देऊ नका.
नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. तुम्ही बघा विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये जो भार चपराशी असतो ना, तो चपराशी किती दिवस असतो कामाला? विधान भवनामध्ये तो शिपाई कामाला असतो किती दिवस असतो? रिटायर होईपर्यंत असतो. मंत्री 5 वर्ष झाले की बाहेर का असतो? मंत्री येताना कसा येतो? कॉलर टाईट करून येतो. आणि शिपाई जय हरी जय हरी घातलं की रिटायर होईपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला आहे. आणि कॉलर टाईट केले की वड्यामध्ये नदीमध्ये पाणी येतं, पूर येतो, मोठमोठी झाडं पडतात, उन्मळून पडतात का नाही तात्या? मोठमोठी झाडं उन्मळून पडतात. पण एक ईदभरच लवाळा असतो, दुसऱ्या दिवशी लवाळा सरळ असतो. का? पाणी आलं की जय हरी. म्हणून तुकोबाराय म्हणतात डोळ्यावरती धूर येऊन देऊ नका. तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारी नका डोळे धोरे भरून राहू. नाशिवंत देह जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठाला विठाल. चाललेला आम्ही मौजे गाडगे माळा, तसं गाडग्या मळ्यामध्ये कीर्तन करायचं म्हणजे मला घराल्यासारखंच वाटतं. कारण सर्व ही मंडळी सर्व ओळखीचीच. आता इथं समोर माझ्या तात्याच बसलीत, आमचे सुरेश तात्या, ते तात्या श्री सर्व तात्या आणि पाठीमागे आमचे सर, सर्व परिचयाची मंडळी. म्हणजे घरात आल्यासारखं. कारण दडपण कधी येतं? बाहेरच्या माणसापुढं बोलायला दडपण येतं, घरातल्या माणसापुढं दडपण येत नाही. म्हणून सर्व प्रेमाची आणि सर्व मंडळी यांच्या सर्वांच्या विनंतीवरून आज या ठिकाणी मला सेवा मिळाली. ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी कीर्तने कैलासवासी शंकर नाना घाडगे बापू यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पत्नी असणाऱ्या श्रीमती द्वारका शंकर घाडगे आणि यांच्या पोटी जन्माला आलेल्या 7 मुली सुनीता भीमराव कोकाटे, लक्ष्मी शंकर कदम, वैशाली पोपट कोकाटे, संगीता सुखदेव सावंत, हर्षदा संजय जाधव, आशा शहाजी गायकवाड, उषा सुरेश निंबाळकर, अशा 7 मुली आणि त्यांचा संपूर्ण परिवार. या सर्व गाडगे परिवार आणि त्यांच्या मुली असतील यांनी आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा केलेला प्रयत्न आहे. आणि याकरता आज खरं तर ज्ञानोबरायांचा सोहळा आपल्या जवळून गेला. काल परवाशी रात्री बरडवरून आम्ही आलो. कारण आता कलाकार दरगडे वारीत असतात, परंतु आपली घरातली सेवा म्हणून नाही म्हणता आलं नाही. आदरणीय एकनाथ महाराज आमचे सरांनी सांगितलं की तुम्ही गावातलंच आहात, तुम्हाला सेवा करावं लागेल. म्हणून या ठिकाणी सेवा करतोय आमचे गायनाचार्य आणि दोघंही मृदुंगाचार्य, गायन बी करतात आणि मृदंग बी वाजवतात. बापू महाराज असतील आमचे, बाबा महाराज आणि मृदंगाचार्य दिगंबरजी महाराज, आपल्या गावचं वैभव असणारे सार्थक महाराज आणि ज्यांचं हृदय सागराप्रमाणे आहे आमचे सागर महाराज, आमचे विनेकरी बाबा. प्रत्येक आता आज सप्ताह नसल्यामुळे पायजामा होईल, परंतु प्रत्येक वेळी आमच्या गावात बी आहेत मांढरी म्हणून. कोणाचं कीर्तन असो तिथं काय पाकिट देत्याली न देत्याली, कीर्तनाचा आवाज आला निघालेच की आमचे बाबासुद्धा कीर्तन असले की प्रत्येक वेळी येतात. कुठं दिसलं कुठं कीर्तन असलं तरी येतात. म्हणून सर्व या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित राहिले. आणि हे कीर्तन आज जे कीर्तन तुम्हाला पुन्हा ऐकायचं असेल तर आमचे बाळूमामा चॅनलचे यूट्यूब चॅनलचे सर्व कुलाळ महाराज हे या ठिकाणी आले. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. माऊलींचा सोहळा काल गेला. वारकरी पंढरपूरला जातात. ज्ञानोबराय सांगतात
माझे जीवीची आवडी आवडी पंढरपुरा नेईन गुडी पंढरपुरा नेईल गुडी पांडुरंगी मन रंगले रंगले. भगवान परमात्म्याच्या भेटीची आस वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये. भेटी लागी पंढरीनाथ भेटी लागी रे पंढरीनाथ जीवाला गली तळमळ व्यथा कधी कृपा करसी माझ कधी कृपा करसी माझ. वारकऱ्याचे जीवन फक्त भगवान पंढरी परमात्म्याच्या भेटीची आवड. कारण जीवनामध्ये आपण या ठिकाणी विचार करतो पाऊस आल्यानंतर वारकऱ्याचं काय होत असेल. पण ज्यावेळी खांद्यावरती पताका घेऊन वारीला जातो ना सर्व भार माझी ज्ञानोबाराय वाहतात. म्हणून काल सोहळा या ठिकाणी गेला. आज बापूंचं वरीश्राद्ध आणि पूर्वजांच्या ऋणातून उत्तीर्ण होणं ही कुटुंबाचं कर्तव्य असतं. मागाशी सांगितलं पुण्यस्मरण का करायचं असतं. शेजारच्यानी केलं म्हणून आपण करायचं नसतं. पूर्वजांचा आपल्यावरती उपकार असतात. शास्त्र सांगतं ऋण वैर हत्या हे तो न सुटे सर्वता. ऋण वैर हत्या कुणाला चुकत नाही. म्हणून ध्यानात ठेवा एखाद्याचं 10 रुपये ऋण असून द्या परत करा. नाही परत केलं पुढल्या जन्मामध्ये फेडावं लागेल. ऋण कोणाचं ठेवत जाऊ नका. वैर कोणाची धरू नका. या जन्मातलं वैर पुढल्या जन्मात सुद्धा फेडावंच लागतं. तुम्ही म्हणाल या जन्मात काय होईल ते होईल तसं चालत नाही. माणूस पुढल्या जन्मामध्ये त्याचं वैर फेडावं लागतं. आणि हत्या तुकोबाराय म्हणतात मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला. मांस खाताना गोड वाटतं पण वैरी जोडून ठेविला. गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव अप्पा एक उदाहरण सांगायचे. जुन्या काळामध्ये रोजगार हमीची कामं असायची. 40-50 लोक असायचे त्या मुकदमाच्या हाताखाली. त्या मुकदमाने येणारं धान्य तर जुन्या काळामध्ये सुकडी यायची. आम्ही खाल्ली सुकडी टोपीमध्ये घेऊन. सुकडी याची धान्य याचं ते मुकदम ते धान्य बी हाणायचा. येणाऱ्या पैशातलं पैसा बी हाणायचा. तर कालांतरानं प्रत्येकाला जाणंही निश्चितच आहे. ते कामगारही मेले आणि तो मुकदमही मेला. तो मुकदम गेला कुत्र्याच्या जन्माला. कुणाच्या? कुत्र्याच्या जन्माला. आणि कुत्र्याला जखम झाली. जखम जाऊन एका कोपऱ्यात कुत्रं इवळत पडलं. आणि त्यात इवळत का होतं? त्यात असे 40-50 किडे वळवळत होते. आपल्याला ऐकताना किती चिळशी येते. ऐकताना किती किळस येते. ते किडं असं वळवळ करत होतं आणि कुत्र्याचं मांस खात होतं. कुत्रं इवळायचं. ते कुत्रं कोण होतं? मुकदम होतं. आणि 40-50 ते किडे होते. ते किडे कोण होते? ते कामगार होते. कामगार म्हणले तू आमचं मांस चिडून असं तोडून खाल्लं ना आता तुझं मांस आम्ही तोडून खाणार. म्हणून मांस खाता हौस करी. मांस खाणाऱ्याने ध्यानात ठेवा या जन्मामध्ये बोकडाचं मांस खाल्लं तेच बोकड पुढच्या जन्मामध्ये आपल्याला कापून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला एक प्रसंग माहित आहे. केलेलं कर्म कुणाला चुकत नाही महाराज. एक साधू जगन्नाथ यात्रेला निघालाय. कुठं? जगन्नाथ यात्रेला. आणि एक साधी गाय निघाली होती
आणि एका खटकाच्या हातून ती सुटली होती गाय. त्या खटकाने विचारलं त्या साधूला, साधू महाराज अहो तुम्हाला गाय दिसली का? साधू महाराजांनी पाहिली होती. साधू महाराज म्हणले या रस्त्याने गेली. त्या खटकाने जाऊन गाय पकडली आणि गाय मारली. आता खटकाचा धंदा काय, नावच खाटीक. गाय मारली. पुढच्या जन्मामध्ये ती जी गाय होती ती स्त्री झाली आणि तो खाटीक होता त्या स्त्रीचा मालक झाला. आणि तो साधू असाच निघाला. साधून जाताना तहान लागली म्हणून त्या स्त्रीच्या घरामध्ये थांबला. माई जरा पाणी द्या प्याला. त्या स्त्रीनं बसवलं साधूला. त्या स्त्रीची इच्छा साधूवरती गेली. स्त्रीने सांगितलं साधूला, साधू महाराज माझी इच्छा झाली. त्यावेळी साधू म्हणाले मी साधू आहे माई. त्या स्त्रीला वाटलं आपला पती आहे म्हणून हा साधू नकार देतोय. त्या स्त्रीने दगड घेतला आणि आपल्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये घातला. कुणाच्या? नवऱ्याच्या डोक्यामध्ये घातला. नवरा मारला तरी तो साधू कबूल होईना. मग शेवटी त्या स्त्रीनं आरडाओरडा केला आणि सांगितलं माझ्या नवऱ्याला या साधूनं मारलंय. सर्व समाज गोळा झाला आणि लोकांनी काय केलं, साधूचं हात तोडलं. मला सांगा साधू कोण होता? पूर्वजन्मीचा साधू होता. स्त्री कोण होती? पूर्वजन्मीची गाय होती. नवरा कोण होता? तो खाटीक होता. परिणाम या जन्मामध्ये केलेलं कर्म पुढच्या जन्मामध्ये भोगावंच लागतं. उपजले मी ऐसे कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती. कर्म कुणाला चुकत नाही म्हणून ऋण पूर्वजन्मीचं ऋण असेल तर कुणाचं ठेवू नका. म्हणून आपल्यावरती तिघांचं ऋण आहे. एक देवाचं ऋण आहे, दुसरं संतांचं ऋण आहे आणि तिसरं आई वडिलांचं ऋण. देवाचं ऋण काय हो? जन्म देणं आईवडिलांच्या हातात आहे. पण मुलगा आंधळा जन्माला घालायचा, पांगळा जन्मा घालायचा, हे कोणाच्या हातात आहे? औट हात का मानव देह, औट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. आउट म्हणजे 3.5 हाताचा सुंदर नरदेह कुणी दिला? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, देणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. सुंदर नरदेह भगवंताने दिला. देवाचे उपकार, संतांचे उपकार. जगामध्ये देव दाखवला कुणी? संतांनी दाखवला. आपल्याला मंडपात आणलं कुणी? संतांनी आणलं. संत जर झाले नसते, ज्ञानोबाराया तुकोबाराया जर झाले नसते तर आपण 16 केला असता, सप्त केला असतं? नसतं केलं. म्हणजे संतांचे उपकार आहेत. आता संतांचे किती उपकार आहेत? आगाध उपकार संतांचे आहेत. सांगेल तेवढे थोडे संतांचे उपकार आहेत. तिसरे उपकार आईवडिलांचे उपकार. आईवडिलांचे इथे उपकार आहेत.
मुलगं आई वडिलांचं स्वावलंबी जीवन तोपर्यंत असतं. कुठपर्यंत असतं? जोपर्यंत पोटी संतान जन्माला येत नाही. पोटी संतान ज्या दिवशी जन्माला येईल त्या दिवसापासून आई वडिलांचं जीवन जगणं मुलाकरता असतं, मरणं सुद्धा मुलाकरतात असतं. म्हणून आई वडिलांचं अगाध उपकार आहे. आपण ऐकतो, आई माझा मायेचा सागर. आई मायेचा सागर आहे, पण या सागरामध्ये मुलगं वाहून जाऊ नये म्हणून बांध घालणारा बाप असावा लागतो. बापाचा बांध असावा लागतो. कितीतरी घटना घडल्यात. आईच्या लाडापायी मुलाला गाडी घेऊन दिली. मुलगा गाडीवर जाताना जातो आणि येताना मात्र ॲम्ब्युलन्समध्ये भरून आणावा लागतो. ही आईची माय आहे. पण त्या आईच्या मायेला बांध घालण्याकरता बाप असावा लागतो. ही बापाची ताकद आहे महाराज. सर्वांना माहिती आहे बाप रागवतो, बापाचा धाक असतो. आपण घरात धाक असतो, पण घराकडे वाकडी नगर करू नये म्हणून त्यासाठी गावाला सुद्धा बापाचा धाक असतो. रानामध्ये वाळलेलं झाड असून द्या, वाळलेलं झाड काय सावली देतं ना हो? घरामध्ये म्हातारा बाप असून द्या, बाप काय शाप दिलं वय. जगामध्ये देव तुम्हाला भेटेल नाही भेटेल सांगता येणार नाही, पण आई वडिलांचा आशीर्वाद देव तुम्हाला भेटला तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण पुंडलिकरायाने काय केलं हो? पुंडलिकरायाने काय केलं? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळुनी झाला येता, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. पुंडलिकरायाने आई वडिलांची सेवा केली, दुसरं काय नाही. मागे भिरकाबिली वीट ऐसा कैसा तुरे धीट, मागे भिरकाबिली वीट. देव आलता भेटायला. पुंडलिकराया म्हणतात मी आई वडिलांची सेवा करतोय, थांब जरा. किती दिवस? युगे झाले 28, अजून काने भरे बैस. हो महाराज म्हणतात पुंडलिकराया 28 युग झालीत, आता तरी भगवंताला बसा म्हणा. पुंडलिकराया म्हणतात माझी आई वडिलांची सेवा अजून पूर्ण झालेली नाही, ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी बैस म्हणेल. म्हणून आई वडिलांचे अगाध उपकार आहेत. चला रामायणातील प्रसंग. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. रामायण है पुण्य कथा श्री राम की. रामायण है पुण्य कथा श्री राम. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. जम्बूदीपे भरतखंडे आर्यावर्ते भारतवर्ष एक नगरी ख्यात अयोध्या गावी. हे जन्मभूमि है परम पूज्य श्री राम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम. रामायणाचे प्रसंग आहे. 2 दिवसात प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक आलाय. कौसल्या मातेची तयारी चालली, कैकेयी मातेची तयारी चालली, पण तो त्याच
अयोध्यानगरीमध्ये कैकई मातेच्या त्या महालामध्ये एक दासी होती, कैकईची दासी. ऐका येते ना तुम्हाला? कैकईच्या दासीचं नाव काय? तुम्ही कीर्तन ऐकताय का नक्की? कैकई मातेच्या दासीचं नाव काय? पण महिला मंडळीनं कैकई नाव ठेवलंय का कोणाचं? आता ती सांगत नाही, वेळ जाईल. कैकईची दासी होती मंथरा, बरोबर ना? मंथरा नावच काय? जिचं मन थऱ्याव नसतं तिचं नाव मंथरा. ती मंथरेला कळालं कैकईचा मुलगा आपल्या